सर्व ग्रामस्थांना सादर प्रणाम करतो। तुम्हा सर्वांना माझा परिचय आहे, तरी देखील मी थोडक्यात माझा परिचय आणि जी सारथी संस्थेची की ओपन अँड ओबीसी कॅटेगरीसाठी काम करते त्याबद्दल तुम्हाला माझा मी पर्सनल एक्सपिरियन्स शेअर करू इच्छितो। तर माझे नाव अजय सतीश वासरे, मुक्काम पोस्ट बोपेगाव, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक। माझे शिक्षण एसएस कॉलेज ऑफ राजारामनगर TYBC स्टुडंट येथे झाले। त्याचबरोबर कादवा कम्प्युटर एज्युकेशन राजारामनगर संचालक श्री संदीप गांगुडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सारथी संस्थेअंतर्गत गेल्या 6 महिन्यांपासून शिकत आहे। तर सारथी म्हणजे काय, सारथी प्रमाणे शाहू विचारांना देवगती सर्वांगी प्रगती असा आहे। सारथी म्हणजे छत्रपती शाहू महाराज स्क्रीनिंग अँड ह्युमन डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट हा सारथीचा लॉंग फॉर्म आहे। सारथी कंपनी कायदा 2013 ची कलम 8 या खाली सारथी संस्थेची नोंदणी 25 जून 2018 रोजी झाली असून प्रत्यक्ष कामकाज हे 18 फेब्रुवारी 2019 रोजी सुरू करण्यात आले। आता CMS कम्प्युटर डिप्लोमा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज सारथी डिजिटल एम्प्लॉयबिलिटी इन्हान्समेंट प्रोग्राम हा CMS कम्प्युटर डिप्लोमाचा लॉंग फॉर्म आहे। हा CMS कम्प्युटर डिप्लोमा MPCL मीन्स महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीने मुलांना जॉब रेडी करण्याकरिता त्या दृष्टिकोनातून डिझाईन केलेला आहे। तर आता या CMS कम्प्युटर डिप्लोमा अंतर्गत टोटल 4 मॉड्यूल मीन्स 4 कोर्स येतात। त्यापैकी फर्स्ट मॉड्यूल सर्टिफिकेट इन इंग्लिश लँग्वेज कम्युनिकेशन सॉफ्ट स्किल आणि त्याच प्रकारे सेकंड मॉड्यूल आहे बेसिक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मीन्स IT। थर्ड मॉड्यूल सर्टिफिकेट इन डोमेन स्पेसिफिक डिजिटल स्किल आणि फोर्थ मॉड्यूलचं नाव आहे सर्टिफिकेट इन डोमेन स्पेसिफिक ॲडव्हान्स डिजिटल स्किल। अशी या CMS कम्प्युटर डिप्लोमा अंतर्गत टोटल 4 मॉड्यूल येतात। तर त्यापैकी फर्स्ट अँड सेकंड मीन्स इंग्लिश स्पीकिंग आणि IT हे कंपल्सरी आहे, कारण या कम्प्युटर डिप्लोमाचा बेस आहे बरोबर। आणि जे थर्ड अँड फोर्थ मॉड्यूल आहे ते सिलेक्टिव्ह आहे, डिपेंड्स अपॉन युअर एज्युकेशन बॅकग्राऊंड। जशी तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी आहे त्याच्यानुसार तुम्ही चूज करू शकता। त्यामध्ये मग टॅली आलं, ॲडव्हान्स टॅली आलं, एक्सेल आलं, ॲडव्हान्स एक्सेल आलं ते तुम्ही चूज करू शकता। आता मी तुमचा विचार करता एक्सेल आणि ॲडव्हान्स एक्सेल घेणार आहे, कारण पूर्ण मोठमोठ्या कंपन्यांचं काम एक्सेल मध्ये चालतं। जो काही डाटा एंटर करतो आपण, जी काही पूर्ण माहिती फिलअप करतो ती एक्सेल मध्ये चालते। जे टॅली आणि ॲडव्हान्स टॅली झाले, लोकल शॉपकीपर झालं, मेडिकल सेक्टर झालं, फर्टिलायझर केलेलं आहे, फर्टिलायझरची दुकान आहे तिथं पण टॅली यूज केला जातो, म्हणजे लोकलच्या ठिकाणी याचा वापर केला जातो। तर गेल्या 6 महिन्यामध्ये मी इंग्लिश आणि IT कम्प्लीट केलंय, अजून 6 महिने पिरियड बाकी की आता आम्हाला शिकवलेलं। तर त्यामध्ये इंग्लिश स्पीकिंग तुम्हाला थोडक्यात माझा पर्सनल एक्सपिरियन्स सांगतो। त्यामध्ये इंग्लिश मध्ये आम्हाला बऱ्यापैकी वाईट गोष्टी क्लिअर झाल्या। एक प्रकारे माणसामध्ये शिष्टाचार येऊन जातो, परत आपली इंग्लिश पकड तयार होते, कारण तुम्ही कुठे जा इंग्लिश पीछे सोडणार नाही। तुम्ही शेती करा, व्यवसाय करा, नोकरी करा, कुठे जा तुम्हाला इंग्लिश आता लागणार आहे, कारण इथून मागचे दिवस गेले आता इथून पुढचे दिवस थोडे वेगळे येणार आहे। त्याच्यामुळे पावलोवर तुम्हाला इंग्लिश लागणार आहे। त्याच्यामध्ये आम्हाला आमचं सेल्फ इंट्रोडक्शन कसं दिलं पाहिजे, परत ॲज अ एम्प्लॉय म्हणून कंपनी आपल्याला काय रिक्वायरमेंट करते एका एम्प्लॉयमध्ये त्या गोष्टी आम्हाला सांगितल्या गेल्या। परत आमची इंटरव्ह्यूची तयारी करून घेण्यात आली की जी समजा आपण BCA करतो, BCS करतो, कम्प्युटर डिप्लोमा करतो, इंजिनिअरिंग करतो, सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, भरपूर काही करतो आपण, BA BCom BCA करतो, सर्व काही करतो। पण आपल्याला जेव्हा इंटरव्ह्यू जायची वेळ येते बरोबर, तेव्हा आपल्याला प्रिपरेशन नसतं, प्रिपरेशन याच्यात घेण्यात येतं, सर्व सांगण्यात येतं का तुम्ही कोणत्या प्रकारे इंटरव्ह्यूची तयारी करू शकता की त्यात आम्हाला सांगितलं गेलं। त्याच प्रकारे आपण ग्रीटिंग म्हणजे आपल्याला गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून या कॉमन सेन्स या गोष्टी आपल्याला त्यात शिकवल्या जातात। त्याच प्रकारे आपलं राहणीमान कसं पाहिजे, आपली हेअरस्टाईल कशी पाहिजे, एक ऑफिशियल वर्क मध्ये आपल्याला काम करत असताना या सर्व गोष्टी आम्हाला त्यात सांगितलं गेलं। पासून सुद्धा माहिती घेतली, परत आपलं कम्युनिकेशन स्किल म्हणजे बोलण्याची पद्धत, परत सॉफ्ट स्किल म्हणजे आपलं बिहेवियर त्याच्यामध्ये येतं बरोबर, हे आम्हाला इंग्लिश स्पीकिंग कोर्समध्ये सांगितलं गेलं। आणि सेकंड मॉड्यूल IT मीन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी। आता IT मध्ये आम्हाला AI, ChatGPT, वर्ड आर्ट, पॉवर पॉईंट, एक्सेल याच्याविषयी माहिती देण्यात आली। आता AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, त्याचं एक सिंपल उदाहरण देऊ शकतो। आपल्या मोबाईलला व्हॉट्सअपला मेटा म्हणून ऑप्शन क्रिएट झालं बरोबर, त्याला आपण काही पण क्वेश्चन जरी टाकला म्हणजे आपल्याला आन्सर देतं बरोबर, म्हणजे गुगलला पण जाण्याची गरज नाही, क्रोमला पण जाण्याची गरज नाही, एवढं सोपं करून दिलं आहे। लोक म्हणतात AI मुळे मुलांचे जॉब जात आहे बरोबर, तसं काही नाही। आता AI ऑपरेट करायला पण मुलं लागतंय, पण ते AI ऑपरेट सर्वांना जमत नाही, ते आम्हाला याच्यात सांगितलं गेलं AI कशा प्रकारे ऑपरेट करायचं बरोबर। आता ChatGPT तुम्ही गुगलला जाऊन ChatGPT सर्च करा, तिथे जा तुम्हाला नेक्स्ट सर्च बार मिळून येतो, त्याला आम्ही प्रॉम्प्ट म्हणतो। तुम्ही जे त्याच्यात सर्च करता जे माहिती बरोबर त्याला प्रॉम्प्ट असं म्हटलं जातं।
तुम्ही एक प्रकारचं तुमचा फ्रेंड तुम्ही त्याला काही पण टाका या काही समस्या वगैरे याच्यावर कसं प्रकारचं सोल्युशन द्यायचं तुम्हाला ते सुद्धा ते सजेस्ट करतं. म्हणजे एखादी कंपनी आहे एखादा प्रोडक्ट आहे असा प्रोडक्ट आहे त्याला कसं लोगो पाहिजे ते सुद्धा तुम्हाला ती माहिती देतं. म्हणजे एवढ्या सोप्या गोष्टी आपल्याला करून दिल्या तर आपल्याला वापर करता आला पाहिजे ते ऑपरेट करता आला पाहिजे एवढा विषय. तर त्याच्यामध्ये आम्हाला मी स्वतः माझं इव्हेंट अकाउंट सुद्धा क्रिएट केलंय. मी आज एम्प्लॉयमेंट अकाउंट धरतोय. युनिव्हर्सल अकाउंट नंबर इव्हेंट अकाउंट नंबर मी क्रिएट केलाय. स्वतः नॉमिनी ऍड केलाय. स्वतः केवायसी माझी केली. खरंच माझी कॅश स्वतः मी अकाउंटला विड्रॉ केली. फक्त कशामुळे शक्य झालं मला इंग्लिश लँग्वेजचं नॉलेज आलं. याचा अर्थ असं नाही असंच होतं हे मला समजलं. त्याच्यामुळे मी त्या गोष्टी ऑपरेट करू शकतो. बरोबर. परत समजा आपला उतारा काढणे आधार कार्ड पुढे सायबर कॅफेत पण जाण्याची गरज नाही. सर्व करत असले आपण करू शकतो. फक्त त्यात आपल्याला नॉलेज पाहिजे. हे मी का सांगतो तुमची सर्वांची पाल्य समजा प्रत्येक पाल्याला असं वाटतं माझं मुलगा आता सध्या टेक्नॉलॉजी काय काय चेंज करतो. बरोबर. त्याची नॉलेज पाहिजे आणि इन फ्युचर खूप बेनिफिशियल आहे. परत आता समजा वर्ड आर्टमध्ये आणि आमचा रेझ्युमे क्रिएट केला. परत कंपनीची लोगो डिझाईन केली. तर एक्सेल मध्ये समजा आता कॉन्टॅक्ट मिस्टेक तुम्हाला जर म्हटली 100 कॉन्टॅक्ट आहे ती मोबाईलमध्ये सेव्ह करायची. तुम्ही 1 बाय 1 सेव्ह करणार तुमचे 2 तास जाणार. बरोबर. तेच कॉन्टॅक्ट नंबर आम्हाला 1 क्लिकमध्ये 1 टाइममध्ये एका मिनिटामध्ये कसे सेव्ह करायचे सांगितलं गेलं. हे फक्त एक्सेल आणि एआयच्या माध्यमातून शक्य झालं. म्हणजे आपलं कसं होतं माहिती आहे का क्वालिटी कडून क्वांटिटीकडे आपण जातो. आता पहिले तुम्ही बंचेस किती ठेवायचे 60-70 ठेवायचे लोकांना जॉब वाढायची बरोबर. पण आता कसं झालं तुम्ही 35-40 बंचेस ठेवायला एक्सपोर्ट लागले. बरोबर. तसंच मग यांचा पण उद्देश आहे क्वांटिटी कमी क्वालिटी जास्त फोकस करायचं. त्याच्यामुळे हे सर्व गोष्टी आपल्याला उपलब्ध होतात. दिवसेंदिवस चेंज होत आहे. परत आम्ही पॉवर पॉईंट मध्ये आम्हाला कॉलेजकडून एक ऍक्टिव्हिटी दिली ते देण्यात आली. स्वतः आम्ही प्रेझेंटेशन पॉवर पॉईंट तयार केलं आणि ते कॉलेजमधून सादर केलं. असं काय आहे टोटल 4 कोर्स आहे. पर कोर्स 5,000 रुपये जरी चार्ज पकडला तरी ऑल कोर्सचे 20,000 रुपयेचा तो कोर्स आहे. तो आपल्याला ओपन आणि ओबीसी कॅटेगरीसाठी सारथी संस्थेने निःशुल्क उपलब्ध करून दिला. फ्री ऑफ कॉस्ट आहे. कोणत्याही प्रकारचा चार्जेस नाही. असं काही नाही ओपन ओबीसी साठीच आता टार्टी झाली माझी झाली इतर कॅटेगरीसाठी पण काम करते. हा कोर्स तो व्यक्ती पण करू शकता. तुम्ही पण तुमच्या मुलांना तुम्ही सजेस्ट करू शकता. खूप बेनिफिशियल आहे. तुम्ही कोणतं एज्युकेशन घ्या ते नंतर झाल्यानंतर तुम्हाला जर मुलांना जॉबला लावायचं तर त्यांना त्याचं प्री प्रिपरेशन पाहिजे. त्या दृष्टिकोनातून हा डिझाईन केलेला आहे. बघा तुम्ही विचार करा याच्यावर. कारण हा कोर्स घेण्याची ऑथॉरिटी प्रत्येक क्लासला नाही एवढं लक्षात घ्या. महाराष्ट्रभरात खूप सारे क्लासेस आहे. त्यांचं कामकाज चांगलं आहे. त्यांनाच ती ऑथॉरिटी दिली. इंटेक मी आपण समजा 100 मुलांचा आकडा आहे. तुम्ही 100 मुलांना तुमच्या या क्लासच्या अंतर्गत हा कोर्स शिकवा. तो इंटेक प्रत्येक क्लासला दिला जात नाही. पिंपळावर सारे ठिकाणी सुद्धा क्लास उपलब्ध नाही. आता हे संगीत सर आपल्याला सांगितलं बरोबर. त्यांचं कामकाज चांगलं आहे. त्यांना 16 वर्ष एक्सपिरियन्स त्याच्यामुळे सरकार त्यांना ती ऑथॉरिटी दिली बरोबर. त्याच्यामुळे मग जवळच्या जवळ त्या गोष्टी आपल्याला उपलब्ध नशीब मित्र स्वतः नशीब बनवतो मला गोष्टी शिकायला मिळत आहे. ते इन फ्युचर खूप बेनिफिशियल आहे. बघा तुम्ही तुमचा वेळ दिला सर्व ग्रामस्थांना मी त्याच्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. की माझे वंशज ऐकून घेतले त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद देतो. जय हिंद जय महाराष्ट्र.